नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे. अधिवेशनापूर्वी महायुती सरकारकडून अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला गेलाय. अजितदादांनी अर्थसंकल्पाची तयारी केली होती असं विधान सुनेत्रा पवार यांनी केलेलं आहे. तर दुर्दैवानं अर्थसंकल्प मांडायची वेळ माझ्यावर आली असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलंय. अजितदादांनी 11 वेळा राज्यात अर्थसंकल्प सादर केला. दिवंगत वानखेडे साहेबांनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान आदरणीय दादांना मिळाला आहे. या अधिवेशनामध्ये 6 मार्चला मी अर्थसंकल्प मांडणार आहे. खरं म्हणजे माननीय अजितदादा पवार यांनी या अर्थसंकल्पाकरता प्रचंड तयारी केली होती आणि एक चांगला अर्थसंकल्प देण्याचा त्यांचा मानस होता. दुर्दैवाने हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ ही माझ्यावर आलेली आहे.